नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. आणि आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर इंदूला थोडाफार का होईना अंदाज येतो की सगळं रत्नाने केलं असेल. इकडे म्हणजे श्रीकला सुद्धा रत्नाला थोडा खडसवते का तुझ्या मूर्खपणामुळे आता सगळ्या गोष्टी जाणार आहे. नंतर श्रीकला इंदूवरती जो वार करते ना त्यामुळे इंदू अक्षरशः पेटलेली असते का बाबा हिचं आता मी काय करू ना काय नाही. त्यानंतर आदोक्षसवरती तो राग निघणार आहे. बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय घडलंय. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे इंदू आणि पप्या भेटलेले असतात तेव्हा पप्या म्हणतो मी खरं सांगू तर इंदू मला असं वाटते तुला या प्रकरणापासून थोडं लांबच राहायला पाहिजे. त्या मुलीचा काही भरोसा देता येत नाही म्हणून तू याच्यामध्ये पडू नको. तेव्हा ती म्हणते असं कसं, असं पडून चालणारच नाही. तुला माहिती आहे का मला ते सोनाऱ्याकडून जास्ती इन्फॉर्मेशन काढायला लागणार आहे कारण की श्रीकला तर निघाली नाही मग नेमकी ती व्यक्ती कोण आहे जिने घरातले दागिने चोरले आहेत. आणि एवढं तर कन्फर्म आहे ती श्रीकलाच्या ओळखीचीच असेल कारण की श्रीकला मला स्वतः म्हणाली होती की तिनेच दागिने चोरले आहेत म्हणजे कोणीतरी तिचा साथीदार आहे. जेव्हा तिची साथीदार मिळेल तेव्हा जाऊन तर खरी मजा येईल. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे मग आपण याचाही शोध घेऊ. थोड्या वेळानंतर इकडे रत्नाकडे श्रीकला गेलेली तेव्हा ती म्हणते काय करत ना तुला मी किती वेळा समजावलं तरी सुद्धा तू एवढी मोठी चूक कशी काय करू शकते. तेव्हा ती म्हणते काय झालं, मी काय चूक केली आहे जी तू एवढी माझ्यावरती पिसायले. तेव्हा ती सांगते तुला सोनाराकडे दागिने विकायची काय गरज होती. तेव्हा ती म्हणते मी तुझ्याकडून कितीतरी वेळा पैसे मागितले तू एकदा तरी मला पैसे दिले का. काहीच दिलं नाही. मला तू अर्क मागते, हे मागते, ते मागते. त्याच्यासाठी वस्तू घ्यायला लागतात आणि त्याच्यासाठी पैसा लागतो आणि तो तुम्हाला दिला नाही. आज देते उद्या देते तुझं चाललं आहे. यावरती काम चालत नाही ना. आणि एक गोष्ट आठवण ठेव एवढं सगळं बोलते त्याच्या मागचं कारण काय आहे. तेव्हा ती म्हणते तुला माहिती आहे का तूने याच गावच्या सोनाऱ्याला ते सोनं विकलं आणि ते सोनार कोणाकडे पोचलाय माहिती का, त्या इंदूकडे. तो इंदूच्या ओळखीचा सोनार निघाला आणि त्याने ते ज्वेलरी ओळखली सुद्धा आहे. तेव्हा ती म्हणते ही इंदू ना जरा जास्तीच शातीर आहे. आता मला काय माहिती का मला दुसरीकडे जायचं होतं. ज्या वेळेला जे सुचलं ते मी केलं ना ग. तेव्हा ती म्हणते अगं तुझं सुचलं ना आता आपल्याला खड्ड्यात नेऊ शकतं. एवढा माझा रचलेला प्लॅन आहे ना तो सगळा बर्बाद होऊ शकतो. म्हणून प्लीज एक कृपा कर त्या इंदूच्या मार्गावरती जाऊ नको आणि काही दिवस का होईना कुठेच बाहेर जाऊ नको. तुला काय हवं काय नको ते सगळं मी इथे पुरवते पण तू घराच्या बाहेर निघू नको. जर तू घराच्या बाहेर लागली आणि त्या सोनाऱ्याने तुला ओळखलं ना तर आपला एवढा मोठा केलेला डाव आहे ना तो सगळा धुळीत मिळू शकतो. म्हणून तू जरा शांतच राहा. तेव्हा ती म्हणते ठीक आहे काही हरकत नाही. तू जर सगळं पुरवणार असशील तर मी काही घराच्या बाहेर जात नसते. दुसरीकडे इंदू इकडे पाणी घ्यायला बाहेर जातच असते. तेवढ्यात तिला गोपाळच्या रूममधून आवाज येतो डोकं दुखते, अंग दुखते, सगळं जड झालंय माझं अंग. तेव्हा इंदू आतमध्ये जाईलच ते बघता श्रीकला तिला आवाज देते आणि म्हणते काय हो इंद्रायणी ताई तुम्ही असं दुसऱ्यांच्या दरवाजासमोर का बरं उभे आहेत. असं कान लागण्याची सवय जरा चांगली नाही आहे. तेव्हा इंदू म्हणते कान लावत नव्हती मी इथून चालली होती. गोपाळचा किंकाळण्याचा आवाज येत आहे. काय झालं त्याला, त्याचं डोकं का बरं दुखते. तेव्हा ती म्हणते अच्छा तरी बोलतात ना की पहिलं प्रेम विसरता येत नाही. मला तर एक समजत नाही तुम्हाला दिग्रजकरांची सून होण्याची इतकी हौस होती म्हणून तुम्ही पहिले गोपाळला प्रेमात पडलं त्याच्याकडून तुमचं मन भरलं नाही त्याच्यामुळे तुम्ही आता आदोक्षस दादांना प्रेमामध्ये पडलं. मला एक सांगा ना एवढी काय गरज होती दिग्रजकरांची सून होण्याची जे तुम्ही एवढं सगळं कटकारस्थान केलं. म्हणजे एक गोष्ट तर खरी आहे मनामध्ये पहिलं प्रेम आणि बाजूला त्याचाच भाऊ तो आपला नवरा. किती मस्त गेम खेळला आहे ना. तेव्हा इंदू म्हणते जरा मापात बोल, जरा जास्त बोलते असं तुला वाटत नाही का. तेव्हा ती म्हणते काय जास्त बोलते, जे खरी हकीकत आहे तेच तर सांगते. म्हणजे मनात वेगळं कोणीतरी आहे आणि लग्न कोणा वेगळ्या बरोबर केलं आहे म्हणून तर तुम्ही तुमच्या पहिल्या प्रेमाला अजून विसरू शकत नाही. हे ऐकताच इंदू लगेच तिचा हात पिरगळते आणि म्हणायला लागते काय ग तुला तोंड जरा जास्तच दिलं आहे ना. जिभेला हाड असतं ना ते कधीच तुटून पडलं असतं आणि तुझा हात आहे ना तो हात तोडून तुझ्या हातामध्ये देऊ शकते. तेव्हा ती एकीकडे हसायला लागते आणि जोरजोरात किंचायला लागते इंद्रायणी ताई नका ना हात दुखतोय माझा प्लीज प्लीज प्लीज. तेवढ्यात इकडे
नारायणीताई येतात आणि म्हणतात, इंदू काय करतेस तू? तेव्हा तिला समजतं की हे सगळं हिने मुद्दाम केलेलं आहे. तेव्हा नारायणीताई म्हणतात, काय ग इंदू काय करते? तेव्हा ती म्हणते, काय नाही ग ताई, आमची जावाजावांची थोडी मस्किरी चालली होती, पण मस्किरीची थोडी कुस्किरीच झाली. खरं म्हटलं तर थोडं जास्तच लागलं इंद्रायणीताई, जरा जास्त झालं आहे, म्हणून आता खरंच माझा हात खूप दुखायला लागला आहे. तेवढ्यात इंदू म्हणायला लागते, खरं कारण तू सुद्धा सांग ना की मी हे सगळं का केलं? तेव्हा ती म्हणते, सांगितलं ना, आमची मस्करी चालली होती, पण ती जरा जास्तच पुढे गेली म्हणून हे सगळं झालं. आता मी झोपते, गुड नाईट. तेवढ्यात ती निघून जात असते. तेव्हा नारायणीताई म्हणतात, इंदू काय चाललंय तुझं? तेव्हा ती म्हणते, ताई दिसतं तसं नसतं, तू तिच्यावरती विश्वास ठेवू नको, ती काय बोलली? तेव्हा ती म्हणते, काय बोलली ते काही असो, पण इंदू तुझ्याकडून या वागण्याची मी अपेक्षा ठेवत नाही आहे, म्हणून आता याच्या पुढे असं वागू नको. इकडे इंदू रागारागामध्ये मध्ये येते. तेव्हा आदोक्षच त्याच्या फोनमध्ये लागलेला असतो. ते बघता इंदू अजूनच चिडते आणि म्हणते, काय रे सतत फोन फोन फोन, काय चाललं काय हे? तेव्हा तो म्हणतो, आता मी सरपंच झालो आहे तरी सुद्धा तुम्हाला ओरडणार का? तेव्हा ती म्हणते, बरोबर आहे, तुला काही बोललं ना तरी सगळ्या गोष्टी ओरडात चालू असतो. तेव्हा तो म्हणतो, काय झालं तुला, तू एवढी का चिडली आहे? मला सांग, तू पाणी आणायला गेली होती, पाणी कुठे आहे तुझं? तेव्हा ती म्हणते, तुला माहितीये का पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला आहे, तू आता ताटावर बसतोस का? तेव्हा तो म्हणतो, काय झालं इंदू तुला, तू एवढी का चिडली आहे? काय झालं तुझं? किचनमध्ये एका मांजरीशी भांडण झालं की काय, त्याच्याचमुळे तुझा एवढा दबका आवाज येत आहे. काय झालं, भोका तुझ्यावरती वचकारून आला का काय? तेव्हा इंदू अजूनच चिडते आणि म्हणते, काय झालंय ते जाणून घेण्यापेक्षा तुला चेष्टाच करायची आहे ना, कर तू चेष्टाच कर. तेव्हा तो म्हणतो, काय झालं इंदू तुला, तू अशी का वागते? तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे, तुला जे समजायचंय ते समज, मला काही इंटरेस्टच नाही आहे, मला झोप आली आहे, मी आता झोपते. इंदू चिडून झोपून घेते. आदोक्षजला काहीच समजत नसतं की नेमकं घडलं तरी काय आहे, जी ती माझ्यावरती एवढी चिडलेली आहे. थोड्या वेळानंतर इंदू इकडे झोपेमध्ये असते. तिला राहून राहून रत्नाची आठवण येते की कसं श्रीकलाने तिची ओळख करून दिली होती की ही माझी रत्नामाय आहे. तेव्हा इंदूला जाग येते आणि तिला आठवण येतं की हा, श्रीकलाने तर सांगितलं होतं ना की हीच तिची कोणीतरी ओळखीची आहे, हिला मी कशी काय विसरू शकते? ही श्रीकलाशी हातमिळवणी करून दागिने तर विकू शकते ना, मला आता याचा शोध घ्यायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे मोठ्या बाई आणि नारायणीताई किचनमध्ये असतात. तेवढ्या श्रीकला त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेवते आणि किचनमध्ये घुसताच असं दाखवायला लागते, आई ग माझा हात दुखतोय, हा हा. तेव्हा नारायणताई म्हणतात, काय झालं ग, सगळीकडे तू पुढेच असते, मग अचानक आज एवढा उशीर का, झोपायला जरा उशीर झाला का? तेव्हा ती म्हणते, नाही ईश असं काही नाही होत आई, खरं म्हटलं तर हाताला थोडं दुखत आहे ना, त्यामुळे रात्रभर काही डोळ्याला डोळाच लागला नाही. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, काय झालं तुझ्या हाताला, सगळं तर व्यवस्थित आहे ना, कोणी काय केलं का? तेव्हा ती म्हणते, काय नाही होत आई, खरं म्हटलं तर कसं झालं, आमचा दरवाजा जरा ओपन होत नव्हता आणि चुकून माझा हाताला लागलं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, असं कसं, आता पावसाळा नाही आहे की दरवाजे फुलून राहतील, नेमकं खरं खरं काय आहे ते सांग. नारायणीताई काही बोलायला जातील. तेवढ्या श्रीकला म्हणते, नाही हो मोठ्या बाई, असंच झालं आहे, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. तेव्हा नारायणीताई म्हणतात, काय ग, तू का आईला सांगू दिलं नाही? तेव्हा ती म्हणते, कसं आहे माहिती का, ऑलरेडी मोठ्या बाई इंद्रायणीताईवरती कशा ना कशावरून चिडतच असतात. जर हे सांगितलं तर ते अजून चिडतील ना, आणि मला घरामध्ये वाद नाही पाहिजे, म्हणून मला शांतता हवी आहे. नारायणी हे ऐकून तिथून निघून जात असते. तेव्हा ती म्हणते, तू काळजी करू नको, तसंही इंदूला मी समज दिली आहे, याच्या पुढे ती असं वागणार नाही. तेव्हा श्रीकला खुश होते आणि म्हणायला लागते, मला हेच तर हवं आहे, तुमच्या सगळ्यांचं मन जिंकून इंदूच्या बाबतीत मला सगळ्यांच्या मनात विश्वास तर पेरायचं आहे, आणि ते काम तर मी खूप चांगल्या प्रकारे करत आहे. किती मस्त ऍक्टिंग करते ना मी. दुसरीकडे इकडे पप्या आणि इंदू भेटलेली असते. तेव्हा पप्या म्हणतो, काय झालं तुला, तुला सगळ्या गोष्टी समजल्या ना? तेव्हा ती म्हणते, ही मुलगी वाटते तेवढी साधी सरळ नाही आहे, हिने तर सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग करून केलेलं आहे, आणि मला जेवढं समजलं आहे इंदू हिच्याशी पंगा घेणं थोडं कठीणच वाटत आहे ना? तेव्हा इंदू म्हणते, हो रे, तुला सांगू का नेमकं प्रकरण काय होतं, मी सोनाऱ्याला सगळ्या गोष्टीच्या
विचार करायला सांगितला. मी इथं रत्नाचं वर्णन सुद्धा दिलं आणि तेव्हा मला समजलं की दोघांचं तंतोतंत मॅच होत आहे. तुला एक काम करायचं आहे आता पप्या, तुला श्रीकलाच्या घरावरती बारीक लक्ष ठेवायचं आहे. फक्त वॉच ठेव, तिथे आतमध्ये जायची गरज नाही आणि जशीच ती रत्ना दिसेल ना तसंच तू मला कळव, मग मी पुढच्या कामाला लागतं. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, आता मेन माणसाचं काम तर जबरदस्तच असतं ना, मग आम्ही तुमच्या हिशोबाने चालणारच, पण इंदू याच्यामध्ये आपल्याला थोडं सतर्क राहायला लागेल, हे सुद्धा आठवण ठेव. तेव्हा ती म्हणते हो रे, ते तर आपण करूच, तू नको काळजी करू. दुसरीकडे अधोक्षज इकडे शकुंतला काकींना भेटायला येतो. तेव्हा तो विचारतो काय झालं, काका कुठे गेले? तेव्हा त्या सांगतात काय नाही रे, काका तुझे शेतावरती गेले आहेत. तेव्हा तो म्हणतो असं कसं, आता त्यांना लागलं आहे ना, जखम चिघळू शकते ना. तेव्हा ते म्हणतात ते ऐकणार आहेत का, तुलाही माहिती आहेत ना तुझे काका कसे आहेत, कामाच्या बाबतीत काही हलगर्जीपणा करत नाही. पण तुला एक गोष्ट सांगू का, आता सकाळी गोपाळ येऊन गेला, त्याने त्यांची पहिली ड्रेसिंग चेंज केली आणि स्वतःहून शेतावरती सोडायला सुद्धा गेला आहे आणि असं सुद्धा म्हणाला आहे की येताना फोन करा, मी त्यांना घ्यायला येईल. तेव्हा अधोक्षज म्हणतो हे तर चांगलं आहे, गोपाळ दादा आणि व्यंकू महाराजांमधलं खरंच ना तर चांगलं होत आहे, हे खरंच खूप छान वाटते ना. तेव्हा ते म्हणतात छान वाटत आहे, खरं म्हटलं तर हे सगळं बघून ना मलाही खूप आनंद होत आहे, त्यांचं ना तर खूप छान होत आहे. तेवढ्यात अधोक्षजला थोडी काळजी वाटत असते की सगळं ठीक तर आहे ना. दुसरीकडे इंदू इकडे थोड्या काळजीमध्येच असते. ती विठुरायासमोर हात जोडते आणि म्हणते या श्रीकलाचं काय आहे, मला खरंच समजत नाही. तिला बघितल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये जशी तिडीक गेली होती ना, तशीच रत्नाच्या बाबतीत सुद्धा होती. विठुराया या सगळ्या संकटातून मला मार्ग दाखव. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि म्हणायला लागतात काय ग, मला खरं खरं सांग, श्रीकलाच्या हाताला दुखापत झाली आहे, याचा जबाबदार कोण आहे? ती सांगत होती की तिला दरवाजाचा मार लागला, पण मला याच्यावरती विश्वास नाही आहे. तेव्हा इंदू म्हणते ती एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. तेव्हा ते म्हणतात मग हे सगळं तू तर केलं नाही ना. तेव्हा ती म्हणते हो मीच केलं आहे, मी काही खोटं बोलत नाही आहे. खरं म्हटलं तर ती जे काही बोलली ना त्यानंतर तिचा हात तोडून तिच्या हातामध्ये द्यायची माझी इच्छा झाली होती, पण नारायणी ताई मध्ये आल्या म्हणून का मी तिचा हात तोडू शकली नाही. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात तू स्वतःला काय समजते ग, का तिच्या मागावरती लागली आहे? तेव्हा ती म्हणते खरं म्हटलं तर मोठ्या बाई हे काम तुम्हाला करायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात काय चाललंय तुझं, तू आता माझ्यावरती उलटणार का? तेव्हा ते म्हणते तुमच्यावरती नाही, तुम्ही या घरच्या मोठ्या आहेत, तुम्हाला समजायला पाहिजे कोण चांगलं आणि कोण वाईट. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हे सगळं जर मी व्यंकू महाराजांना सांगितलं तर काय होईल याचं तुला माहिती आहे ना. तेव्हा ती म्हणते ते थोडा वेळ माझ्यावरती ओरडतील किंवा चिडतील, पण जेव्हा सत्य समोर येईल ना तेव्हा त्यांनाही समजेल की ती मुलगी आपल्या घरावर त्यांच्या मुलाच्या आयुष्यावरती सगळ्यावरती उठली आहे, म्हणून तिला काय मी जास्त दिवस या घरात टिकू देणार नाही. बघा मी काय करते. रामकृष्ण हरी. इंदू चिडून तिथून निघून गेलेली असते. तेव्हा मोठ्या बाईंचाही संशय अजूनच वाढायला लागतो की श्रीकला नेमकी प्रकरण काय आहे, जे मोठ्या बाईही तिच्या बाबतीत थोडा संशय घ्यायला लागले आहेत. पुढील भागात आपण बघणार आहोत. अधोक्षज इकडे संभाला भेटायला गेलेला असतो. तेव्हा अधोक्षज म्हणतो आता तुम्ही खरंच ही जमीन खाली करा, इथे शाळेचं काम करायचं आहे. तेव्हा तो म्हणतो निघा रे, तुम्हाला सांगितलं ना इथे आम्ही कुठे जाणार नाही. तेव्हा इंदू म्हणते कशी जाणार नाही, ही शासनाने शाळेसाठी जमीन दिली आहे आणि तुम्ही इथे असं येऊ शकत नाही. तेव्हा तो म्हणतोय हे बघ मी पहिले आणि इज्जतीत सांगितलं आहे, ही जमीन आता आमची आहे, आम्ही इथे राहतोय, विषय इथेच संपला. तेव्हा ती म्हणते कोण आहेस रे तू, एवढा माच करतोय, ही जमीन शाळेची आहे तर शाळेलाच मिळेल. तेवढ्या तो म्हणायला लागतो थांब जरा, तुला आता मी माझी पावर दाखवतो. तो शिट्टी वाजवतो आणि तिथे काही गुंडांना बोलवतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता त्याने इंदूची फिल्डिंग तर लावली आहे, इंदू खरंच त्याची फिल्डिंग करून सगळा गेम त्याच्यावरती उलटवू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक